तुमच्या 19 पैकी जे काम आहेत कायदेवाची दरवेळी जागा सोडण्यापासून जर भांडणे आम्ही करायला गेलो तुमचे माणसं सुद्धा येत नाही कोणी जागेवर योजना काय झालंय त्याच्यामध्ये योजना जेवढ्या झाल्या प्रत्येक गावात योजना झालेल्या आहे बँक पॉलिसी ही वस्तुस्थिती आहे एकेका ठेकेदाराला 25-30 काम ठेकेदार कमी पडले कामं जास्त झाले ही वस्तुस्थिती आहे देशभरात विषय होतं कारागीर आहे पण यामध्ये मला असं वाटतं की अधिकारी तुम्ही सुद्धा सोर्स काय आहे जिल्हाधिकारी सीओ तुम्ही जरा बघा त्या सोर्स काय तिथं अनेक ठिकाणी योजना होती झाल्या आणि की 2023 ला मुदत संपल्यानंतर 2024 च्या मीटिंग मध्ये 1200 कोटी रुपयापैकी फक्त 200 कोटी रुपये खर्च झाला म्हणजे 1000 करोड रुपयाचे काम अजून बाकी आहेत ना आमचं तेच म्हणणं आहे ना यांना की तुम्ही कामाची प्रगती करा 2024 पर्यंत मुदत तुमची 23 ला संपली खर्च तुमचा 200 कोटी रुपये होतोय 1000 कोटी रुपयाचे काम अजून बाकी आहेत तुमचे 25% योजना किती आहे 2 वर्षामध्ये 25% योजना किती आहे त्याला विचारा तुम्ही किती योजना 25% आहे 200 योजना आहे हो आकडा बघा तो ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आता पाणी पिताय योजनेचा वेळ किती होता आपला कालावधी किती होता वर्कआउट पासून तर 12 महिने 18 महिने कालावधी सगळ्यांचा संपलाय हे मान्य आहे तुम्हाला एकही योजनेचा कालावधी आता बाकी नाही तुम्ही पाणी किती लोकांनी पाजलं किती योजना आता कार्यान्वित झाला ते सांगा 166 योजना आणि कायदा लागू केला किती झाल्या 166 कोणाच्या झाल्या तेही माहिती आहे टोटल जिल्ह्यातील आहे का सांगा कायदा किती आहे पहिली गोष्ट म्हणजे योजना आता जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या योजना पूर्ण झाल्या एमएससीबीचा असा प्रश्न होता की ग्रामपंचायतची थकबाकी भरल्याशिवाय एमएससीबी देत नव्हते आपण कॅबिनेटमध्ये गेलो हे सगळे जण उपस्थित आहे कॅबिनेटमध्ये आपण हंगामा केला की तुम्ही मागची थकबाकीचा प्रश्न आता एकही योजना चालू होणार नाही सर आप तो एचओडी है द होल रिस्पांसिबिलिटी आपका है इसमें एग्जीक्यूशन इंप्लीमेंटेशन आपको ही देखना है एचओडी म्हणजे काय बाबा एचओडी तयार नाही म्हणजे ते प्रमुखच नाही ते बघायचं तुम्हाला बघायचंय सगळं सीने काय होते त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे परत तालुकावाईज आढावा घ्या आणि तुम्हाला सांगतो यूपी मध्ये कुठे दाखवलं आपल्या जिल्ह्याचा आराखडा 1200 कोटीचा आहे तुम्ही म्हणताय ना 1200 कोटी फक्त 200 कोटी रुपये खर्च झाले पैसे काढले तुम्ही जे म्हणताय 1200 कोटी रुपयाचा आराखडा आहे जिल्हा परिषदेचा फक्त 200 कोटी रुपये काढलेले 1000 कोटी रुपये बिल दिलेले नाही त्यामुळे तुम्ही जे म्हणत असाल किंवा अवाढव्य बिल काढले पैसे देऊन टाकले असे लाड कॉन्ट्रॅक्टरांची केलेले नाही काम स्लो असेल मान्य काम स्लो असेल पण बिल DPI केल्याशिवाय कारण की केंद्राची योजना आहे केंद्राचाही बघणं आहे आमच्या डोक्यावर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।